अधिक मासातील स्वस्तिक व्रत घरात सुख शांतीसाठी का करतात? नमस्कार मित्रांनो, अधिक मास सुरू झाला की अनेक जण पूजा, व्रत, जप, दान आणि सेवा करतात. कारण अधिक मास हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. असं म्हणतात की या महिन्यात केलेली भक्ती, नामस्मरण, पूजा आणि चांगली कर्म विशेष पुण्य देऊन जातात. पण तुम्ही कधी स्वस्तिक व्रत बद्दल ऐकलं आहे का? अनेक घरांमध्ये, विशेषतः अधिक मासात, हे व्रत श्रद्धेने केलं जातं. पण प्रश्न असा पडतो, हे व्रत नेमकं काय आहे? हे कोण करू शकतं? याचे नियम काय आहेत? हे किती दिवस करायचं? आणि सर्वात महत्त्वाचं, घरात सुख शांती नांदण्यासाठी हे व्रत का केलं जातं? आज आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात आधी, स्वस्तिक म्हणजे काय? काही लोकांना वाटतं स्वस्तिक म्हणजे फक्त एक चिन्ह. पण धार्मिक मान्यतेनुसार स्वस्तिक हे शुभत्व, मंगल, सकारात्मक ऊर्जा, सुख, शांती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ कल्याण होवो असा सांगितला जातो. म्हणूनच कोणतंही शुभ काम असो, नवीन वस्तू घरात आणणं असो किंवा पूजा, अनेक ठिकाणी स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की जिथे श्रद्धा, सकारात्मकता आणि देवभक्ती असते, तिथे घरातलं वातावरण सुद्धा चांगलं राहायला लागतं. मग अधिक मासातच स्वस्तिक व्रत का केलं जातं? कारण अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. असं सांगितलं जातं की या महिन्यात केलेलं व्रत, पूजा, दान आणि नामस्मरण विशेष महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून अनेक लोक घरात सुख शांती राहावी, वादविवाद कमी व्हावेत, नकारात्मकता दूर व्हावी, घरात प्रेम, समाधान आणि आनंद वाढावा, या भावनेने, श्रद्धेने स्वस्तिक व्रत करतात. हे व्रत कोण करू शकतं? हे व्रत कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, विवाहित, अविवाहित, ज्येष्ठ व्यक्ती, अगदी तरुण मुलं मुली सुद्धा. विशेषतः ज्यांच्या घरात सतत तणाव असतो, कामात अडथळे येतात, मन अशांत राहतं किंवा घरात शांतता हवी असते, अशा लोकांनी श्रद्धेने हे व्रत केलं जातं. पण लक्षात ठेवा, हे व्रत भीतीने नाही, तर श्रद्धेने करायचं असतं. स्वस्तिक व्रत किती दिवस करायचं? काही घरांमध्ये पूर्ण अधिक मासभर रोज हे व्रत केलं जातं. तर काही जण गुरुवार, एकादशी किंवा विशेष तिथींना सुद्धा करतात. जर तुमच्या घरची काही परंपरा असेल, तर ती पाळणं योग्य मानलं जातं. स्वस्तिक व्रत कसं करायचं? हे व्रत खूप कठीण नाही. रोज सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवघर स्वच्छ करावं. त्यानंतर हळद, कुंकू, गंध, रांगोळी किंवा अक्षतांनी देवाजवळ स्वस्तिक काढावं. काही ठिकाणी 11, 21, 51
किंवा 108 स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना फूल, तुळशीचं पान आणि साधा नैवेद्य अर्पण करावा आणि मनापासून प्रार्थना करावी. हे श्रीहरी, माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता कायम राहू दे. कोणता मंत्र म्हणावा? तुम्ही हा मंत्र म्हणू शकता: नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णवे नमः. शक्य असल्यास 108 वेळा जप करा. नाही जमलं तर मनापासून काही वेळ नामस्मरण केलं तरी चालतं. या व्रताचे नियम काय आहेत? घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा. खोटं बोलणं टाळा. कोणालाही दुखवू नका. अनावश्यक राग, भांडण, वाईट बोलणं, मोठ्यांचा अपमान हे टाळण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास सात्विक आहार घ्या. तसंच गाईला चारा, भुकेल्याला अन्न, गरजूंना मदत असं छोटंसं पुण्यकर्म सुद्धा करू शकता. कारण पुण्य फक्त पूजेत नाही तर वागण्यात सुद्धा असतं. घरात सुख शांतीसाठी हे व्रत का करतात? कारण असं मानलं जातं की जेव्हा घरात पूजा, चांगले विचार, नामस्मरण आणि प्रेम वाढतं तेव्हा घरातलं वातावरणही बदलायला लागतं. तणाव कमी होतो, मन शांत राहतं आणि कुटुंब जवळ येतं. म्हणून अनेक लोक श्रद्धेने म्हणतात, स्वस्तिक व्रतामुळे घरात सुख शांती नांदते. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: स्वस्तिक व्रत म्हणजे फक्त भिंतीवर चिन्ह काढणं नाही, तर घरात प्रेम, आदर, सकारात्मक विचार, शांतता आणि देवभक्ती वाढवण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे. कारण देव फक्त मंदिरात नसतो, तो घरातील प्रेमातही असतो. जय श्रीहरी.